घरफोडी चोरी करणाऱ्या आरोपींना 10 लाखांच्या मुद्देमालसह अटक. गुन्हे शाखा युनिट 1 ची कामगिरी. राबोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाटा कंपाऊंड येथील श्री सिद्धीनाथ मार्केटिंग नावाची डिस्ट्रीब्युटर कंपनीचा सिगारेट हा माल असलेला गोडाऊन फोडून घरफोडीत चोरी करून 51 लाखांचा मुद्देमाल दिनांक 15 जुलै 2025 रोजी चोरण्यात आला होता आणि त्या अनुषंगाने राबोडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचे गंभीर स्वरूप पाहता गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्यांचा समांतर तपास गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांनी सुरू केला. त्यामध्ये आरोपींना गुन्हा करतेवेळी पुरावा नाहीसा करण्याच्या उद्देशाने गोडाऊनमधील DVR मशीन यांच्यासोबत घेऊन गेले होते. या गुन्ह्याच्या तपासामध्ये परिसरातील CCTV फुटेज तपासले असता या गुन्ह्यात एकूण 4 आरोपी निष्पन्न झाले. आरोपींनी गुन्हा करतेवेळी वापरलेली स्कूटर, मोटरसायकलवर गुन्ह्यातील माल घेऊन जाण्यासाठी वापरलेला टेम्पो याचा माग काढत असताना पोलिसांना चकवा देण्यासाठी आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली वाहने ही घटनास्थळाच्या जवळील परिसरातून चोरी केले असल्याचे व ते गुन्हा करण्यासाठी सोबत घेऊन आलेले तिसरे वाहन एक टेम्पो हा त्यांनी घटनास्थळापासून 1 किलोमीटर अंतरावर उभा करून ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपीच्या दिशेने आले त्या ठिकाणचे CCTV सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद नाईक, पोलीस हवालदार संदीप महाडिक यांनी बारकाईने पडताळणी केली असता तसेच पोलीस शिपाई सागर सुरळकर यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणामध्ये आरोपी हे मीरा रोड परिसरात पळून गेल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी आरोपीचे राहण्याचे ठिकाण निष्पन्न केले, परंतु आरोपी फरार झाल्याने त्यांचा शोध घेणे आव्हानात्मक झाले असताना आरोपी यांनी गुन्हा केल्यानंतर चोरी केलेल्या मुद्देमालाची कशी विल्हेवाट लावली याचा शोध घेऊन गुन्ह्यातील माल विक्री करण्यासाठी मदत करणारा राजस्थान राज्यातील गुन्ह्यातील त्यांचा 5वा साथीदार व गुन्ह्यातील 2 आरोपी असे 3 आरोपींना नाव महेंद्र कुमार थानाराम मेघवाल वय 28 राहणार होली चौक राजस्थान, राजेश उर्फ अण्णा बबन कदम वय 47 राहणार कांदिवली मुंबई आणि गणेश धुला पाटीदार वय 47 राहणार ग्राम पाडवा राजस्थान यांना अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडून 10,40,180 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपींनी आतापर्यंत घरफोडीचे 7 गुन्हे त्यांचे साथीदार महावीर जोरसिंग कुमावत, धर्मेश जेसूफबाई शिरोया व ब्रिजेश भवरलाल गुर्जर यांच्यासह केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी महेंद्र कुमार मेघवाल यांच्यावर 14 गुन्हे तर आरोपी राजेश उर्फ अण्णा कदम यांच्यावर 24 गुन्हे दाखल आहेत. 15 जुलै रोजी राबोडी पोलीस स्टेशन येथे सिगारेटचं गोडाऊनमध्ये चोरी झाल्याचा गुन्हा दाखल होता. त्या अनुषंगानं गुन्हे शाखेच्या घटक 1चे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, API घुगे आणि त्यांच्या टीमनं सदर गुन्ह्याचा समांतर तपास केला. त्याच्यामध्ये ACP शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये CCTV फुटेज असेल किंवा तांत्रिक विश्लेषण करून आरोपी निष्पन्न करण्यात आले, ज्यामध्ये एकूण 3 आरोपी निष्पन्न झाले. एक महेंद्र कुमार मेघवाल हा राहणारा राजस्थानचा आहे, दुसरा राजेश कदम राहणारा मुंबई आहे आणि गणेश पाटीदार हा राहणारा राजस्थानचा आहे. असे 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं, कायदेशीर त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून सिगारेटचे बॉक्स, त्याचबरोबर चांदीच्या काही वस्तू होत्या आणि पैसे आणि रोख रक्कम आणि एक 2 व्हीलर गाडी असा मुद्देमाल एकूण 10 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे, जप्त करण्यात आलेला आहे. तिन्ही आरोपींना मान्य न्यायालयाने उद्यापर्यंत दिनांक 8 रोजीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिलेला आहे. सदरच्या गुन्ह्यामध्ये ही टोळी ही आंतरराज्यीय किंवा विविध राज्यामध्ये यांनी अशा प्रकारचे गुन्हे केलेले आहेत. पिंपरी चिंचवड, पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर अशा विविध ठिकाणी या टोळीनं आणि यांच्या साथीदारांनी गुन्हे केल्याचं निष्पन्न झालेलं आहे. अजून यांनी जे इतर ठिकाणी गुन्हे केलेले आहेत त्याच्यामध्ये यांच्यासोबत अजून 3 आरोपी असल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे. त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास करत आहोत. हे जे गोडाऊन असतील, सिगारेटच्या वस्तू ठेवलेल्या किंवा बॉक्स ठेवलेले जे गोडाऊन असतील किंवा लिकरचे बॉक्स ठेवलेले गोडाऊन असतील, या गोडाऊनचे ते रेकी करायचे. त्या गोडाऊनच्या जवळपासची 4 व्हीलर आणि 2 व्हीलर ते चोरी करायचे. त्या 4 व्हीलरमध्ये टेम्पो किंवा ट्रक सदृश अशा वाहनाची चोरी करून तो माल, त्या मुद्देमाल चोरी केलेला मुद्देमाल त्या वाहनामध्ये भरून तो पुढे त्याची विल्हेवाट लावत. उद्यापर्यंत दिनांक 8 पर्यंत त्यांची पोलीस कोठडी आहे आणि
हा जो त्यांनी चोरी केलेला मुद्देमाल आहे याचे रिसिव्हर राजस्थान किंवा इतर राज्यामध्ये देखील आहेत. त्या अनुषंगाने देखील आम्ही त्यांच्याकडे तपास करत आहोत. आरोपीवरती याच्या अगोदर कुठले गुन्हे दाखल आहेत? यामध्ये 2 आरोपी आहेत, महेंद्र मेघवाल आणि गणेश पाटीदार. यांच्यावर पूर्वी गुन्हे दाखल आहेत. याच्यामध्ये महेंद्र कुमार मेघवाल याच्यावर 14 गुन्हे दाखल आहेत आणि राजेश पाटीदार याच्यावर एकूण 24 गुन्हे दाखल आहेत. एकूण 10 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. वृक्षबंधन उपक्रमाने ठाण्यात झाडांना राखी बांधून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वनशक्ती संस्था आणि मोहविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज ठाण्यातील मासुंदा तलाव परिसरात रक्षाबंधनाच्या निमित्ताने वृक्षबंधन हा आगळावेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी परिसरातील विविध देशी वृक्षांना राखी बांधून वृक्षांचे रक्षण, संवर्धन आणि पर्यावरणपूरक सण साजरे करण्याचा संदेश दिला. महाविद्यालयाने स्काउट गाईड पथकाचे 40 विद्यार्थी, प्राचार्य विकास पाटील, इतर शिक्षकवृंद सुनील पाटील, स्नेहा शेळगे, संगीता धनकुटे, अरुणा पाटील, वनशक्ती संस्थेचे प्रकल्प अधिकारी चित्रा म्हस्के आणि फिरदोस खान यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी राखीची पालखी साकारली आणि ती तलाव परिसरात मिरवण्यात आली. पालखीच्या सोबतीने झाडे लावा, झाडे जगवा, निसर्गाचे रक्षण करा, पर्यावरण संवर्धन करा, देशी वृक्षांचे जतन करा अशा घोषणा देण्यात आल्या. या घोषवाक्यांनी परिसरात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण केली. विद्यार्थ्यांनी शाडू माती, धान्य, सुकलेली फुलं, जुन्या कागदांचा पुनर्वापर, कापड, दोऱ्या आणि बिया वापरून पर्यावरणपूरक राख्या आणि 20 राख्या तयार केल्या. या राख्या संपूर्णपणे जैव विघटनशील असून पर्यावरण स्नेही होत्या. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जबाबदारीची भावना आणि सर्जनशीलता निर्माण झाली. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्य फूल ताम्हण तसेच पिंपळ, हिरवी सावर, कदम यांसारख्या देशी वृक्षांना राखी बांधून त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प करण्यात आला. हे वृक्ष पर्यावरण आणि जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत मौल्यवान आहेत. ठाण्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तसेच ठाणे खाडी यांसारखे 2 संरक्षित क्षेत्र लाभले आहेत. त्यामुळे ठाणे शहर वृक्ष वैविध्याने संपन्न आहे. वृक्षबंधन या उपक्रमामागचा उद्देश म्हणजे पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजात पोहोचवणे, भारतीय देशी वृक्षांचे महत्त्व समजावणे आणि सणांमध्ये शाश्वतता व नैसर्गिकपणा जपणे हा होता. चित्रा म्हस्के, प्रकल्प अधिकारी, वनशक्ती.
हा उपक्रम केवळ राखी बांधण्यापुरता मर्यादित नसून तो निसर्गाशी एक आपुलकीचं नातं जपण्याचा आणि भावी पिढ्यांना पर्यावरण संरक्षणाचा रक्षणाचा विचार पोहोचवण्याचा सशक्त प्रयत्न ठरला। यासारखे अनेक उपक्रम आयोजित करण्यासाठी महाविद्यालय नेहमी पुढाकार घेते। आजचा कार्यक्रम म्हणजे पर्यावरणाबाबतची जनजागृती आहे। ती विद्यार्थी दशेपासूनच विद्यार्थ्यांना पर्यावरणाबद्दलचं महत्त्व कळायला पाहिजे म्हणून आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी स्वतः राख्या बनवल्या। अरुणा पाटील मॅडम असतील, शेळके मॅडम, आपल्या धनुकुटे मॅडम, पाटील सर या सगळ्यांनी मिळून एक छान 2 पालख्या सजवल्या, एक प्राथमिक विभागाची, एक माध्यमिक विभागाची, आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरणाविषयी संवेदना जागरूक करण्याचं काम या माध्यमातून आम्ही केलेलं आहे। याच्यात स्काउट ऑफिस असेल, त्यानंतर वन्यजीव संरक्षक संघटना असेल, महाविद्यालय या सर्वांनी मिळून संयुक्तपणे हा उपक्रम राबवलेला आहे। मुलं खूप उत्साही आहेत आणि हा एक नवोपक्रम विद्यार्थ्यांना मिळालेला आहे। विद्यार्थ्यांना आजपर्यंत काय माहित होतं, भावाला फक्त राखी बांधायची, पण झाडांना पण राखी बांधणं, कारण झाडांचं रक्षण करणं आपली गरज आहे। भारतामध्ये एक मोठी चळवळ उभी राहिली होती हिमाचलमध्ये, जिचं नाव होतं चिपको मुवमेंट। तिथं स्त्रिया झाडाला मिठी मारायच्या आणि कुणाला कुऱ्हाड चालवायची असेल तर पहिले आमच्या अंगावर चालवा, नंतर झाडावर चालवा, अशा प्रकारातली ती मुवमेंट होती। त्याच पद्धतीतली एक सुधारित मुवमेंट आमच्या छोट्या छोट्या मुलींनी केलेली आहे आणि प्रत्येक झाडाला राखी बांधून वृक्ष संवर्धनाचा एक चांगला संदेश देशामध्ये निर्माण केलेला आहे। सुभाष मस्के, मी वनशक्ती संस्थेची प्रकल्प अधिकारी आहे। आम्ही ठाण्यामध्ये आणि ठाण्यालगतच्या परिसरांमध्ये वनशक्ती संस्थेमार्फत विविध ठिकाणी पर्यावरणपूरक राखी बनवण्याच्या अनेक कार्यशाळा यावर्षी आयोजित केल्या होत्या। या कार्यशाळांचा प्रमुख उद्देश म्हणजे पर्यावरणपूरक राख्या बनवल्या गेल्या पाहिजेत आणि प्लास्टिक, थर्माकॉल किंवा इलेक्ट्रिक गोष्टींपासून बनवल्या जाणाऱ्या राख्या ज्या आहेत त्यांच्यापासून पर्यावरणाची होणारी हानी थांबवली गेली पाहिजे आणि पर्यावरणाला आपण प्रोटेक्ट करण्यासाठी सगळ्यांनी मिळून एक आपलं आद्य कर्तव्य आपण पूर्ण केलं पाहिजे, या हेतूने या कार्यशाळा आम्ही आयोजित केल्या होत्या। त्याचबरोबर आज महाविद्यालय आणि वनशक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने वासुंदा तलावातील परिसरातील झाडांना या निमित्ताने आम्ही वृक्षाबंधनाचा कार्यक्रम राख्या बांधून साजरा करण्यात आला। तर साधारण देशी झाडांचं संगोपन व्हावं या हेतूने हा कार्यक्रम झाला होता। वृक्ष म्हणजे आपलं जीवन आहे, त्यांच्यावर आपलं सर्व अवलंबून आहे, तर त्यांचं रक्षण केलं पाहिजे आणि ते आपल्यासाठी पण उपयोगी पडतात। तर आपण त्यांना रक्षाबंधन करून भावाप्रमाणे त्याची रक्षा करावी असा एक संदेश आहे। निसर्गाच्या कुशीतून आलेल्या चविष्ट रानभाज्यांचा उत्सव ठाण्यात रानभाज्या महोत्सव उत्साहात संपन्न। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नत अभियान अंतर्गत जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष ठाणे यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही रानभाज्या महोत्सव 2025-26चे आयोजन करण्यात आले। हा महोत्सव दिनांक 6 ऑगस्ट 2025 रोजी BJ हायस्कूल टेंबीनाका ठाणे येथे पार पडला। जिल्ह्यातील विविध डोंगरी, दुर्गम व जंगली भागांतून नैसर्गिक पद्धतीने पावसाळ्यात उगम पावणाऱ्या औषधी व गुणकारी रानभाज्यांचे या महोत्सवात प्रदर्शन व विक्री करण्यात आली। यासाठी जिल्ह्यातून एकूण 50 स्टॉलची मागणी करण्यात आली होती, ज्यामध्ये 100 स्वयंसहायता गटातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते झाले। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे मार्गदर्शन करताना म्हणाले की रानभाज्या महोत्सव आपल्या ग्रामीण संस्कृतीचे, आरोग्यदायी जीवनशैलीचे आणि स्वयंसहायता गटातील महिलांच्या आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे। या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करत त्यांच्या आत्मविश्वासात मोठी भर पडते। हीच खरी यशाची पावती आहे। आघाडा, शेवळा, कुरकुरी भाजी, भारंग, मायाळू, कवळा, कवळी, फोडी, दिंडा भाजी, करटोली, टाकळा, शेवगा इत्यादी विविध प्रकारच्या औषधी व पारंपरिक रानभाज्यांनी महोत्सवाला आरोग्यदायी व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून दिले। या रानभाज्यांचे केवळ पोषण मूल्यच नव्हे तर आरोग्यवर्धक व रोगप्रतिकारक गुणधर्म असल्यामुळे नागरिकांनी महोत्सवाला मोठा प्रतिसाद दिला। यामुळे एकूण नफा 63,180 इतका झाला। हा नफा थेट महिलांच्या हाती गेला असून त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी तो उपयुक्त ठरला आहे, अशी माहिती प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी दिली। कार्यक्रम प्रसंगी प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी
अविनाश फडतरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत प्रमोद काळे, जिल्हा कृषी अधिकारी एम बाचोटीकर, शिक्षणाधिकारी माध्यमिक देवीदास महाजन तसेच कृषी विभागाचे अधिकारी, जिल्हा आणि तालुका अभियान व्यवस्थापन कक्षातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण भागाची एक खासियत म्हणजे पावसाळी दिवसांमध्ये रानभाज्या या नैसर्गिकरित्या फार चांगल्या प्रमाणामध्ये अवेलेबल असतात. बऱ्याच वेळेस आपण जर जात असताना हायवेवरती वगैरे आपल्याला त्या भाज्या बघायला मिळत असतील, परंतु त्या भाज्या आपल्या दारापर्यंत इव्हन ग्रामीण तसेच शहरी भागातल्या लोकांनाही या सर्व रानभाज्यांचा आस्वाद घेता यावा यासाठी आपण एक रानभाजी महोत्सव जिल्हा परिषदेमार्फत त्याच्या उमेद आणि कृषी विभागांमार्फत आयोजित करण्यात आलेला आहे. रानभाज्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यामध्ये जे न्यूट्रिएंट्स असतात ते इझिली आपल्याला दुसऱ्या आपल्या मेनस्ट्रीम ज्या भाज्या असतात त्याच्यामध्ये मिळतीलच असं नाही, आणि त्यांची जी चव असते आणि त्यांचा जो येण्याचा जो वेळ असतो तो हा फक्त एका विशिष्ट कालावधीमध्ये पावसाळ्याच्याच दिवसांमध्ये ह्या भाज्या प्राप्त होत असतात. तर त्यामुळे यांचं इयर राऊंड कल्टिवेशन आपल्याला कसं करता येईल आणि ग्रामीण भागातल्या ज्या आपल्या महिला आहेत त्यांना एक हक्काचं विक्रीचं आणि प्रदर्शनाचं दालन कसं उपलब्ध करून देता येईल यासाठी म्हणून रानभाज्या महोत्सव हा उपक्रम आपण घेत असतो. आता यावर्षी आपण त्यामध्ये या भाज्या नेमक्या कल्टिवेट कशा कराव्या आणि त्याच्यानंतर त्याच्यापासून कुठल्या रेसिपीज बनतात आणि त्याच्यापासून कुठले पौष्टिक गुणधर्म त्याच्यामध्ये आहेत असं एक बुकलेट पण आपण बनवायला घेतलेलं आहे. त्या बुकलेटचं पण आपण प्रकाशन लवकरच करू. सर, किती प्रकारच्या भाज्या आहेत, किती आयुर्वेदिक भाज्या आहेत आणि किती फायदेशीर ठरतील? सध्या धावपळीच्या काळात प्रत्येकालाच नैसर्गिक पौष्टिक गोष्टी मिळत नाहीत, मात्र जिल्हा परिषद ठाणेकरांना नैसर्गिक पौष्टिक गोष्टी उपलब्ध करून देत आहे. आपण आता पूर्ण प्रदर्शनामध्ये आपण राऊंड घेतला तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या 20 ते 25 प्रकारच्या भाज्या इथे उपलब्ध आहेत आणि त्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांसोबतच काही रेसिपी पण लोकांनी बनवून आणलेल्या आहेत. तर त्यामुळे नेमक्या त्या बनवायच्या कशा ह्याचं देखील इथे आपल्याला माहिती मिळून जाईल. तसेच प्रत्येक भाज्यांचे जे गुणधर्म आहेत ते वेगवेगळे असल्यामुळे काही भाज्या ह्या औषधीदृष्ट्या व्यवस्थित चांगल्या आहेत, काही ज्या पौष्टिकदृष्ट्या चांगल्या आहेत आणि काही भाज्या ह्या खाण्याच्या दृष्टीने देखील आस्वाद म्हणून देखील खूप चांगल्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत. तर आपण सर्वांनी इथे यावं आणि या सर्व प्रदर्शनाचा आस्वाद घ्यावा असं मी सर्व ठाणेकरांना आवाहन करतो. थँक्यू. ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागाविरोधात काँग्रेसने उगारली छडी. ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागामध्ये निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची बुधवारी पत्रकार परिषद चीरफड केल्यानंतर गुरुवारी ठाणे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने थेट ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागाच्या दारात लक्षवेधी निषेध आंदोलन छेडण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महापालिका प्रशासनासह सत्ताधाऱ्यांच्या निषेधार्थ फलक झळकावून घोषणाबाजी केली. दरम्यान यानंतरही प्रशासनाने मागण्या मान्य न केल्यास पालिका मुख्यालयासमोर साखळी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नौपाडा विष्णुनगर येथे ठाणे मनपा शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर करण्यात आलेल्या या आंदोलनात काँग्रेस प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदुराव गळवे, प्रदेश सदस्य भालचंद्र महाडिक, JB यादव, रवींद्र कोळी, स्मिता वैती, महेंद्र म्हात्रे, निशिकांत कोळी, जयेश परमार, जावेद शेख, शिरीष घरत, संगीता कोटल, अंजनी सिंग, श्रीकांत माने, श्रीकांत गाडीलकर, उमेश कांबळे, आनंद सांगळे, रजनी पांडे, प्रभाकर थोरात, दयानंद एंगडे, सुधाकर जाधव, अजिंक्य, स्वप्नील भोईर, खेडेकर, नूरशीत, सुमनताई वाघ, बाबू यादव यांच्यासह काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांच्या हक्कांची होणारी पायमल्ली, शिक्षणाचा घसरलेला दर्जा, शाळांच्या इमारतींची दयनीय अवस्था यांसह असंख्य प्रश्नांकडे काँग्रेसने लक्ष वेधले. पालिकेच्या तासिका शिक्षकांना अहर्तेनुसार कायम करा, शिक्षण विभागातील रिक्त पदे तातडीने भरून शिक्षण समितीतून बदली घेऊन गेलेल्यांना दिलेल्या बढतीच्या धर्तीवर शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनाही बढती द्यावी, डायरेक्ट बेनिफिशरीचे पैसे तातडीने वर्ग करण्याबरोबरच विद्यार्थ्यांसाठीच्या योजना तातडीने अंमलात आणाव्या, शिक्षण समितीतील कर्मचारी व टी अथवा विजेटीआयकडून करून घेणे बंधनकारक करून शाळांच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यावे, शैक्षणिक शुल्कवाढीला चाप लावून शाळेतील सुरक्षा व्यवस्था व स्वच्छतेकरिता फिरत्या दक्षता पथकाची स्थापना करावी, विद्यार्थी संख्येनुसार शाळांमध्ये अद्ययावत स्वच्छतागृहे, प्रयोगशाळा, उपहारगृहे तसेच विश्राम कक्ष आणि डॉक्टर व परिचारिका रुजू करावी,
RTEची थकीत रक्कम तातडीने वर्ग करून शाळांकडून त्यांचा विनियोग व्यवस्थित होतो की नाही याची खातरजमा करावी. मनपाच्या इंग्रजी शाळांना मान्यता देऊन कर्मचाऱ्यांच्या पदांची मंजुरी द्यावी. तसेच शाळांमध्ये नियमितपणे पालकांचे मेळावे भरवावेत आदी अनेक मागण्या काँग्रेसने ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागाच्या उपायुक्तांकडे निवेदनाद्वारे केल्या आहेत. सांगितलं आम्ही गणवेशापासून मंडळातले कर्म हे वंचित आहेत, विद्यार्थी वंचित आहेत, कर्मचाऱ्यांचे पगार दिले जात, कर्मचाऱ्यांना बढती दिली जात नाही, खाजगी शाळांमध्ये अंकुश ठेवण्यासाठी कर्मचारी वर्ग कमी पडतोय. या सगळ्या गोष्टी, हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही या शिक्षण मंडळासमोर आंदोलनाला आहोत. कोणकोणते विषय आहेत जे शिक्षण मंडळाकडून पूर्ण केले जात नाहीत? कोटीचा निधी अनुदान प्राप्त झालेलं आहे, मात्र त्या अनुदानातील फक्त तुरळक पैसे या शिक्षण समितीकडे आलेले आहेत. अजून 325 कोटी बाकी आहेत. आमची मागणी आहे की 325 कोटीतले 100 कोटी तातडीने वर्ग करून या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या ज्या सुविधा आहेत, नागरी सुविधा आहेत, ज्याच्यापासून ते वंचित आहेत, त्या सगळ्या सुविधा मिळाव्या. RTEचे पैसे सुद्धा जनतेला खाजगी शाळांना वर्ग करावे व खाजगी शाळा ह्या RTEच्या पैशाचा विनियोग करतो की नाही, विद्यार्थ्यांना सोयी पुरवतो की नाही, याच्यावरती खातरजमा स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांनी करावी आणि आयुक्तांनी करावी. साहेब, अनेक ठिकाणी महानगरपालिका शाळा पटसंख्या कमी असल्याचे दाखवून बंद करण्यात येत आहेत आणि त्या शाळेमध्ये जे काही उर्वरित विद्यार्थी त्यांना लांब लांब ढकललं जात आहे. या ठाणे महानगरपालिकेतल्या शाळा बंद करण्याचा एकच हेतू आहे की अडाणी आणि अंबानी यांना या शाळेच्या इमारती विकायच्या आणि या ठाण्याचं गुजरातीकरण करायचं, जे आम्ही होऊन देणार नाही. अनेक शिक्षक भरती जी आहे ती देखील झाली नाही. म्हणून आम्ही म्हटलंय जी शिक्षक भरती बाकी आहे, 100च्या 150च्या वर शिक्षक बाकी आहेत, रिक्त पद आहेत, ती तातडीने भरली नाही तर आम्ही यांच्या घरांसमोर आंदोलन करणार. सर, महानगरपालिकेसोबतच ज्या खाजगी शाळा आहेत त्यांचं देखील अतिशय मोठ्या प्रमाणात हिळवाड केली जात आहे, त्यांच्यावर कुठल्या प्रकारे अंकुश त्यांच्या विरोधात जाऊन तिकडे ठिय्या आंदोलन करणार आम्ही. तर ठाण्यातील नौपाडा परिसरातील एका शाळामध्ये इमारत सरस्वती मराठी शाळेने इमारत खाजगी शाळेला देऊ केलेले, इंग्लिश शाळेला, त्याचा आम्ही निषेध करतो. इथे मराठीचा जागर चालवला पाहिजे, मराठीचा जागर जिवंत पाहिजे आणि सरस्वती मराठी शाळा ही अत्यंत उत्तम शाळा, ब्राह्मण विद्यालय मराठी शाळा आणि थिराणी शाळा अत्यंत उत्तम शाळा या ठाण्यातल्या आहेत. तर आणि श्रीरंग विद्यालय उत्तम शाळा आहेत. तर माझी विनंती आहे, मराठी जिवंत ठेवण्यासाठी या शाळेच्या व्यवस्थापनाने, या शाळेच्या संस्थाचालकांनी अशी हाराकिरी करू नये, मराठी शाळा चालू ठेवाव्या.